नर्मदे हर. पहा जंगल सगळं. आज थोडी रस्ता चुकलोय आणि या वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. मध्येच एक फाटा लागला होता, त्या ठिकाणी काही कळालं नाही कुणीकडे जावं आणि या रस्त्याने पुढे आलो आणि आता हे जंगल लागलंय पूर्ण. पुढे गाड्यांचा आवाज वगैरे येतोय. कदाचित पुढे रस्ता असावा, मोठा रस्ता. पूर्ण जंगल आहे, काही कळत नाही आहे कोण कुठे जावं. परिक्रमेमध्ये अनेक वेळेस अशा गोष्टी होतात, कुठे जावं काही कळत नाही. आणि प्राण्यांचा वावरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कोल्हे, लांडगे, तरस, हिंस्र प्राणी खूप आहेत. पण भीतीचा लवलेशही जाणवत नाही, कारण मैया सतत जवळ असते. त्यामुळे कधीही भीती वाटत नाही, कशाचीही भीती वाटत नाही. साक्षात मारुतीराया सोबत आहेत माझ्या. मारुतीरायांची मूर्तीही माझ्यासोबत आहे. समर्थांनी साक्षात समर्थांनी पूजन केलेली कल्याण स्वामींच्या परंपरेतली मूर्ती माझ्यासोबत आहे. असं हे पाहायला मिळतंय. रस्ता जरी चुकला तरीही जंगलाचा आनंद घ्यायला मिळतो. वेगळ्या वेगळ्या सगळ्या झाडां पाहायला मिळतात. अनेक याच्यामध्ये औषधी झाडं असणार, आपल्याला माहिती नाही, पण बरेच औषधी झाडं असणार. हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. परिभ्रमण याच्यासाठी करावं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. अखंड परिभ्रमण करावे. गाडीचा आवाज ऐकायला येतोय, साधारण रस्ता पुढे असावा. तर त्या रस्त्यापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. आता नक्कीच रस्ता आहे पुढे कोणता तरी. असं जंगल आहे पूर्ण. त्यामुळे अनेक वेळेस रस्ता चुकतो माणूस. समर्थांनी खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. परिभ्रमण करावे, देशाटन करावे. देशाटन का करावे, तर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. अनेक गोष्टीचं ज्ञान या परिभ्रमणातून, या फिरण्यातून कळतं. समाजाची स्थिती कशी आहे, भौगोलिक स्थिती कशी आहे, सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी बाग प्रकरण लिहिलं, त्याच्यामध्ये झाडांची अनेक नावं लिहिलेली आहेत. अनेक आपल्याला त्या झाडांची नावंसुद्धा माहिती नाहीत आणि ते ओळखतासुद्धा येणार नाहीत. असेच ते समर्थांनी त्या झाडांची नावं सांगितलेली आहेत. अनेक रोगांची नावं समर्थांनी आदिभौतिक तापमध्ये सांगितलेली आहेत. तर अनेक गोष्टींचं ज्ञान घेणं हे घेतलंच पाहिजे. समर्थांनी 4था दशक, पहिला समाज, श्रवण भक्ती, ह्याच्यामध्ये काय श्रवण करावं विषयी सांगितलेलं आहे. तर श्रवण करावं हे तर सांगितलं आहे, पण काय पाहावं हे सुद्धा आपल्याला पाहता येते. या परिभ्रमणातून परीक्षण करता येते. खूप छान परिक्रमेमध्ये मैयाच्या कृपेने नामस्मरण करत करत, साधना करत करत, अनुष्ठान करत करत आणि भ्रमण करत करत अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला या परिभ्रमणातून, या परिक्रमेतून कळतं. नर्मदे हर, नर्मदे हर. पुढे रस्ता दिसतोय, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.